नमस्कार मित्रांनो, आता जो आपला कालचा अध्याय अपूर्ण राहिला होता, मेमरीज, आठवण, त्याला पूर्ण करण्यासाठी मी आज थोडासा एक वेळ घेतला आणि त्या वेळ घेऊन मी विचार केला की आपल्या या प्रेक्षकांना आणि आपले जे काही फॅमिली मेंबर्स आज बोललेले आहेत आपल्याबरोबर, त्यांना पुढचा जो हा भाग सांगायचा आहे. तर या भागामध्ये असे काही मुद्दे आहेत ना, जे आपल्या लाईफमध्ये आपण असं वाटतं की आपला नॉर्मल आहे. नॉर्मल असं तुम्ही सांगू शकतो. नॉर्मल म्हणजे कसं की हां ठीक आहे, मला चालतंय किंवा असं आहे की आपण एकदम कॅज्युअली घेतो. आता पहिला मुद्दा असा, मी ज्या वेळेला जिंकतो त्यावेळेला जिंकलो म्हणजे मी कुठल्याही गोष्टीमध्ये यश प्राप्त केलं की माझ्या पाठी सर्व लोक माझे ओळखीचे न ओळखीचे माझे सर्व प्रेमळ लोक सर्व माझ्या पाठी एवढे एकदम एवढे खुश असतात आणि आनंदी असतात. पण तसंच ज्या वेळेला मी त्या गोष्टीतून हारतो त्यावेळेला आपण अनुभव केलेले की आपल्याला आपली अशी काही माणसं आहेत जी आपली जवळची असतात किंवा अशी काही व्यक्ती आहेत की आपण त्याच्यावरती खूप भरोसा ठेवलेला आहे, त्याच्यावरती खूप ट्रस्ट ठेवलेला आहे, तेही कधी कधी आपण सोडून जातात. आयुष्याचा या वळणावरती आपल्याला वाटत नाही का की आपल्याला ते कुठे चुकते. तर त्याच्यामध्ये ना असं मी तुम्हाला एक छोटंसं एक कोट सांगतो. कोट म्हणजे एक आपलं एक मोटिवेशनल कोट सांगतो. एक असं म्हणतात, डोंट लव्ह टू मच, डोंट ट्रस्ट टू मच, डोंट बिलीव्ह टू मच, बिकॉज दॅट टू मच विल हर्ट यू सो मच. आता कसं आहे, आपण प्रेम करावं, एवढं पण नाही करावं की आपण आंधळ होऊन जाऊ प्रेमापायी. ते प्रेम कुठले असते. मी आई वडिलांचं प्रेम म्हणत नाही, बायकोचं प्रेम म्हणत नाही. मी असं म्हणते की आपण काही गोष्ट कुठल्याही गोष्टीवरती म्हणा, आयुष्यामधल्या कुठल्याही गोष्टीवर, कुठल्याही माणसावर, कुठल्याही प्रसंगावरती प्रेम करावं तर एवढंच करावं की जेवढं आपल्याला जिंकते. जर ते प्रेम उलटून आपल्याकडे परत नकारात्मक वेगाने आलं तर त्याला सांभाळण्याची ताकद आपल्याला असावी. तसंच तुम्ही ज्याच्यावरती जास्त विश्वास ठेवता, मला याच्यावर जास्त विश्वास आहे, खूप विश्वास आहे, अतिविश्वास आहे. अहो, या जगामध्ये ज्याच्यावरती विश्वास जास्त तुम्ही ठेवताय ना, तोच कधी ना कधी एक दिवस तुमचा विश्वासघात करणार. इकडे पण लक्षात ठेवा, नाही जास्त ट्रस्ट करायचं. स्वतःवर ट्रस्ट आहे ना, तो आपल्याला स्वतःवर ट्रस्ट आहे, तर लोकांवर ट्रस्ट करायची गरज कशाला आहे. लोकांवर ट्रस्ट केव्हा करायचा, ते पण 2 पॅरामीटरवर करायचं. ट्रस्ट करायचा आणि पाठून हेही बघायचं की तो ट्रस्ट करण्याच्या लायकीचा होता का किंवा ती होती का. कोणी असतो, मी कडू आहे पण सत्य म्हणतो, कोणी असू दे, कोणी म्हणजे कोणी असू दे, ट्रस्ट करतोय आपण त्या गोष्टीला, तर त्या ट्रस्टला मी असं म्हणत नाही डिटेक्टिव्ह होऊन जा. ट्रस्ट करा, पण तेवढं ट्रस्ट करा जेवढं ते ट्रस्ट करण्याच्या त्या लेवलला आहे. त्यानंतर बिलीव्ह म्हणजे आपण त्या व्यक्तीला, त्या प्रसंगाला, आपल्या आयुष्यामध्ये अशा काही गोष्टींना आहे आपण एवढं त्याला धरून चालतो की हो असंच आहे, असंच आहे, असंच आहे. आणि एक दिवस असा येतो, अचानक तुमच्याकडे असा एक तो दिवस काळा होऊन जातो. अरे मी तर एवढे महिने, एवढे दिवस मी याच्यावरती एवढं बिलीव्ह करून होतो, एवढा विश्वास करून होतो. काय होता तो विश्वास, कुठे गेला विश्वास. विश्वास गेला तो पहिला पाठीच. आणि आपण कुठे, आपण विचार केला की अरे यार मी एवढा विश्वास ठेवला होता, मी हे केलं होतं, ते केलं होतं, पण का करायचंय, हे करायची गरजच नाही ना.
तर त्यानंतर जर मी ह्या गोष्टी जसं मी लास्टला म्हणलो, बिकॉज दॅट टू मच विल हर्ट यू सो मच. आता तुम्ही पहिला प्रेम पण जास्त करताय, त्याच्यावरती विश्वास जास्त करताय आणि त्या गोष्टीला असं धरून चालतंय की हे माझ्यासोबत आयुष्यभर आहे आणि लगेच झटक्यात ते तुम्हाला सोडून जात आहे किंवा झटक्यात तुमच्यासोबत आयुष्यामध्ये असं घडतंय की ते तुमच्या आयुष्यातून नाहीसं होतंय. नंतर मग त्याच गोष्टी तुम्हाला एवढ्या अशा हर्ट होतील, तुम्हाला एवढ्या दुखावतील की मग त्या गोष्टीचा तुम्ही आत्ता नेम लावू शकत नाही. जेव्हा ते होण्याच्या अगोदर तुम्ही आता शहाणे होऊन जा. आपल्याला आपलं आयुष्य बदलायचं आहे. आपला जो हा अध्याय सुरू आहे त्या अध्यायाच्या माध्यमातून तुम्हाला आपले एवढे आता चाललेत अध्याय, आता हा 39-40 अध्याय आहे. आपल्याला हे कळलं अजूनपर्यंत. मी तर म्हणतो की आपण जेवढेही अध्याय ज्यांनी पाहिले आहेत आपल्या आयुष्यामध्ये काय ना काहीतरी अप्लाय केलेलंच आहे. पण हा जो मी कालचा चॅप्टर अर्धवट ठेवला, काल थोडं मी सिम्पली बोललो किंवा नॉर्मल बोललो, पण आज मी एकदम कडक भाषेत आणि सरळ तोंडावर बोलतोय की ह्या गोष्टी खरंच आपल्या आयुष्यामध्ये होत आहेत. आता कंट्रोल ऑफ द माइंड. आता माझ्या डोक्यावरती माझ्या भावनेवरती मला कंट्रोल आहे का नाही? माझ्या भावना माझ्या हातात आहेत का नाही? विषय आहे हा खरंच मोठा. भावना माझ्या हातातच नाही आहेत. मी काल बोललो ना, जसं मेमरी असे डिलीट करून टाकतो, फोटो डिलीट करून टाकतो मी तिची. हे माझी गर्लफ्रेंड होती, चल तिचं सर्व नाहीसा करून टाकतो मी. ही नाही पाहिजे, ते नाही पाहिजे. अहो एक ना एक दिवस तुम्ही सर्व केलं ना, ते आपणच केलं का नाही? ते आपण जास्त प्रेम केलं, आपण जास्त विश्वास ठेवला, हे सर्व आपणच केलं आणि आपण केल्यानंतर आपण दुखावलो पण आपणच. हे ते पुढे न होण्यासाठी मी आज एकदम कळकळावून सांगतो की हे पुढे न होण्यासाठी तेवढंच ठेवा. एक बॉर्डर लाईन बनवा तुमच्या आणि माझ्यामध्ये. बाबा तू त्या बॉर्डर लाईन पर्यंत आहेस, मी या बॉर्डर लाईन पर्यंतच आहे. भले ते कितीही प्रेम घट्ट असू दे, काही असू दे, तुमचा विश्वास कितीही असू दे, पण कुठेतरी एक तरी बॉर्डर लाईन असावी आयुष्यामध्ये. मुलीकडे पण ज्या मुलीकडून मी दोघांकडून बोलतोय, मुलगी असो, म्हणजे वहिनी साहेब असो, आई साहेब असो, सर्वांकडून बोलतोय. बाबा असेल, काका असेल, मामा असेल, भाऊ असेल, मित्र असेल, त्यांच्याकडूनही बोलतोय. दोन्ही बाजूनी बॉर्डर लाईन आपल्याला कुठेतरी ड्रॉप करायलाच पाहिजे. कारण की काय होतं माहिती आहे का, दरवेळेला आपण आपले भावना आपल्या हातात जर सुटून जातात ना, ती सुटून गेल्यानंतर आपल्याकडे खूप काही अशा गोष्टी आहे ना, आपला खूप काही असा प्रसंग आहे तो आपल्या हातातून सुटून जातो. आणि सुटून गेल्यानंतर जसं आपल्या हातात जेव्हा पाणी राहत नाही ना, पाणी कुठल्याच तरी थांबत नाही, पाणी निघून जातं. अशात त्या गोष्टी पण आहेत. भावनांना जर सांभाळायचं आहे ना, तर भावनांना अशा सांभाळा की ज्या भावना टिकून ती भावना तुमच्या आयुष्यभरामध्ये ती भावनाच्या त्या सर्व प्रसंग एकदम सुरळीतपणे व्हायला पाहिजे. आनंदी राहण्याचं जर करायचंच आहे तर सेलिब्रेट करा. मला आनंद आहे, मी फेल झालो, सेलिब्रेट करा. मी पास झालो, सेलिब्रेट करा. मला दुःख झालं, मला इथे कळलं, मला समजलं की मी या गोष्टीतून काहीतरी शिकलो. त्याला म्हणतात द फेलियर इज द बिगेस्ट की ऑफ द सक्सेस. जोपर्यंत आपण हरत नाही तोपर्यंत आपल्याला त्या गोष्टी चांगली होते. किंवा जोपर्यंत आपल्या गोष्टी, तो जो पण व्यक्ती असो किंवा जो प्रसंग असो किंवा आयुष्यामध्ये काही असो, जोपर्यंत आपल्याला हरवत नाही ना, तोपर्यंत आपण तेवढे स्ट्रॉंग नाही होत. स्ट्रॉंग झाल्यानंतर पुढे नाही झालं पाहिजे ह्याची काळजी घेणं काम आपलं. कारण की आपल्याला आपलं आयुष्य बदलायचं आणि आयुष्य बदलायचं असेल तर सर्वांना माझी हात जोडून विनंती आहे की ही गोष्ट खरंच झालीच पाहिजे म्हणजे झालीच पाहिजे. आज परिवार एवढा मोठा झालेला आहे आपला. तुम्ही व्हिडिओ ज्या वेळेला बघता ना, मला असं कळतं की काही लोकांना असं वाटतं की चला हा आपला मुद्दा नाहीये, आपण स्किप करून टाकूया, अर्धवट बघूया आणि सोडून टाकूया, थोडा वेळ बघूया आणि सोडून टाकूया. तुम्ही पूर्ण बघून समजा ना, आधी मला समजून घ्या आणि त्या गोष्टीवर थांबून जरा विचार तर करा की मी हा जो मुद्दा आहे करेक्ट आहे, रॉंग आहे, ह्या दोन्ही गोष्टीमध्ये आपल्याला फरक तर काढला पाहिजे. मी दरवेळेला म्हणतो की मला काही सजेशन द्या, तुमच्याकडनं पण सजेशन द्या की मी
मी एकटाच का बोलतोय, मी माझ्या परिवारासोबत बोलतोय. जर माझ्या परिवारच मला काही सल्ला देत नाहीये तर हा परिवार मोठा होणारच नाही. आणि हा परिवार जर मोठा होणार नाही तर आज जी संख्या आहे, ज्यांना ज्यांना आपल्याला आपण हा अध्याय सुरू केलेला आहे, आयुष्य बदलायचं आहे, त्या अध्यायाच्या बद्दल आपण सांगणार काय आहोत. जे मी शिकलो हे तुला, जर मी या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचतो, तुम्ही लोकांकडे पोहोचता. लोकांकडे जेव्हा पोहोचता तेव्हा तुम्ही कुठल्या माध्यमातून पोहोचला. जर आपली कम्युनिटी सेटअपच होत नाहीये त्यावेळेला आपल्याला कळेल की आपण सर्वांनी काहीतरी जिंकले, आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी बदल घडवले. आणि जर बदल घडवला असेल, मी आज माझा पर्सनल मोबाईल नंबर तिकडे माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये टाकणार आहे. डिस्क्रिप्शनमध्ये कीवर्ड्स आहेत, डिस्क्रिप्शनमध्ये सर्व काही लिहिलेलं आहे. सर्व काही असून सुद्धा पण तुम्ही मला एक मेसेज तरी करा. यूट्यूबला एक मेसेज करा किंवा हा अध्याय ओके होता, चांगला होता की नाही. लाईक करताय तुम्ही, मला चांगली गोष्ट आहे. शेअर करताय, सबस्क्राईब करताय, सबस्क्रायबर वाढताय. पण तरी सुद्धा आपल्याला पूर्ण महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये सर्वांना हा संदेश पोचवायचा आहे की मला माझं आयुष्य बदलायचं आहे, म्हणजे आहे. आनंदी राहा, टेन्शन घेऊ नका कुठल्या गोष्टीचं. टेन्शन घेता टेन्शन वाढत जातं, कमी होत नाही. निरोगी राहा, आई वडिलांची काळजी घ्या, बहिणी साहेबांची पण काळजी घ्या, बाळांची पण काळजी घ्या, मित्रमंडळी असे घट्ट राहा. सर्वांनी आपण आपलं आयुष्य बदलायचा हा जो अध्याय आहे तो आपल्याला खरंच आपल्याला पूर्ण करायचा आहे. जास्त काही बोलत नाही, मी तुमची रजा घेतो. जय महाराष्ट्र.